एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यामधील 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडती जेवायला उष्ट खरगट, नेसायला जाडे भरडे आणि राहायला गुरांचं घर आणि गुराख्याचं काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी नावडतीस नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीस विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसत आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावे, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी आणि तांदूळ द्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझा शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तरी चालेल. दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5व्या सोमवारी सातू शिवामुठाकरिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणण्यास सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावन ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्याबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिले. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घराची माणसं मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. काही वाटलं नाही. परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले. नावडतीने दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाची तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझा शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, नावडती आहे, आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळीत राहिलं, घेऊन येतो असं म्हणाला. देवाजवळ आला. देऊळ अदृश्य झालं होतं. तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यानंतर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागले, असं कसं झालं? सुनेनं सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिचा शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्रांनो, माझी कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.